नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत पावट्याची आमटी। तर त्याच्यासाठी पहिल्यांदा आपण पावटे हे असे सोलून घेणार आहेत। आमच्या रानातले पावटे आहेत हे। तर पावट्याच्या शेंगा सोलून घ्यायच्या स्वच्छ निवडून, काही किडलेल्या वगैरे नाहीत ना बघायच्या आणि निवडून घ्यायच्या। तर ह्या मी सोलून घेते आणि मग भेटते तुम्हाला। तर अशा प्रकारे आपले हे पावटे सोलून झालेले आहेत। ते मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, 2 वेळा निवडून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आणि हे आपण आता पहिल्यांदा भाजून घेऊयात। छान असे थोडेसे भाजून घेतले की म्हणजे उग्रटपणा त्या पावट्याचा निघून जातो आणि स्वाद उतरतो छान। बाजारातून भाजी आणणे आणि बनवणे आणि घरी शेतातून भाजी आणणे आणि बनवण्यात किती फरक आहे ना, हो की नाही गाई? हो, आपल्या घरच्या ताज्या ताज्या भाज्या। या फक्त शेतकरीच ह्या गोष्टींचा अनुभव घेऊ शकतो। शहरामध्ये कुठं हे सुख पाहायला मिळतं। बघा कलर बदललाय कसा पावट्याचा। असं छानपैकी भाजून घ्यायचे पावटे। तर आता फोडणीची तयारी करूया। तेल टाकून घेऊया। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं तेल गरम झाल्यावर थोडंसं जिरं टाकायचं। का बरं? थांबा, थोड्या वेळाने कापते। पहिल्यांदा जिरं असं तडतडलं पाहिजे। नंतर लसूण खोबऱ्याचा मसाला, त्याच्यामध्ये चटणी, हे भाजलेले पावटे ॲड केले आपण तेलामध्ये, चांगले भाजून घ्यायचे। तेलात चांगले तळतळ भाजून घ्यायचे। आता हे भाजले आहे। आता याच्यामध्ये आपण चटणी, हळद आणि मीठ ॲड करूया। आणि आता आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी ॲड करायचं। तर ह्याच्या 2 उकळ्या काढून घ्यायच्या आणि मस्तपैकी शिजू द्यायचं मंद आचेवरती। तर भेटूया शिजल्यानंतर। तर बघा आपली रस्सा भाजी कशी उकळती खळखळ। ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट थोडंसं ॲड करायचं आणि वरून कोथिंबीर ॲड करायची आणि थोडंसं आटवायचं आपल्याला जेवढा कालवण पाहिजे तेवढं।
शेंगदाण्याचं कूट ॲड केलेलं आहे, कोथिंबीर, तर पावटाही शिजत आलेला आहे. तर अशा प्रकारे आपलं हे पावट्याची रस्सावाली आमटी तयार झालेली आहे. तर आपलं पावट्याची आमटी आणि भाकरी रेडी आहे. या खायला सर्वांनी.